बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश, बोगस प्रमाणपत्रांवर कठोर कारवाई। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील। दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक पार पडली। बैठकीत 4% आरक्षणाची अंमलबजावणी, पदोन्नती, बदलीतील सवलती, UDID कार्ड, प्रवास भत्ता तसेच विशेष रजा आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय लाभ घेतल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले। यावर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार सर्व सवलतींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्यास तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश देण्याचे स्पष्ट केले आहे। तसेच सर्व विभाग प्रमुखांना दिव्यांग तक्रार व मार्गदर्शन अधिकारी नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या बैठकीमुळे दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे। सदरवेळी शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बापूसो रवींद्र लोटन पाटील, अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र दीक्षित, बुलढाणा जिल्हाध्यक्ष संजय बगनाळे, जिल्हा सरचिटणीस किशन केने, मानेगावकर, कोषाध्यक्ष सुरेश जगताप, कार्याध्यक्ष योगेश मुळे, सहसचिव रामेश्वर जाधव, नांदुरा तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ सर, प्रवीण डोंगरे, तायडे सर, कांबळे सर, वनारे सर यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। इस्माईल शेख, मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज 1, बुलढाणा। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।